सगळ्यात अगोदर सर्व विद्यार्थ्यांचे क्लासमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता इंग्रजी कशी बोलायची असते याबद्दल आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत आणि फास्ट ट्रॅक फॉर्म्युला काय आहे इंग्रजी बोलण्याचा याच्यावर आपण अभ्यास करणार आहोत. सगळ्यात अगोदर पहिल्या दिवशी आपण सिलेबस बघूयात की आपल्याला सिलेबस काय काय आहे. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे इंग्रजी आपण किती सोप्या पद्धतीने शिकणार आहोत बोलण्यासाठी. अवघड फॉर्म्युले काहीच नाही. फास्ट ट्रॅक फॉर्म्युला जसा प्रॅक्टिकल कोर्स आहे आपला. म्हणजे जसं आपण मराठी बोलतो त्याप्रमाणे इंग्रजीमध्ये फ्लोईंग येण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते आणि ती गोष्ट आत्मसात करून आपल्याला प्रॅक्टिकली यूज कसं करता येईल याबद्दल आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. तर ठीक आहे, आपला अभ्यासक्रम काय आहे हे आपण पहिल्यांदा बघून घेऊयात. ओके, बघा अभ्यासक्रम काय. पहिल्यांदा तुम्ही आपल्या कोर्समध्ये सहाय्यकारी क्रियापदे आणि त्यांचा उपयोग शिकणार आहोत. सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच काय, वाक्यातील मुख्य क्रियापदाला सहाय्य करणारे शब्द हे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. दुसरं असणार आहे काळ आणि त्यांचा उपयोग. हे प्रत्येकाने शाळेमध्ये कॉलेजमध्ये सगळ्यांच्या कानावर आलेलंच असेल. काळांचे 3 प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ अशा प्रकारे असतात. म्हणून त्यांचे फॉर्म्युले काय काय आहेत, ऍक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज, या सर्वांचा अभ्यास तुम्ही केलेला आहात. पण त्यांचा प्रॅक्टिकली इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी कसा उपयोग करायचा असतो हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहात. बरोबर, की चांगल्या प्रकारे कसं काळांचा उपयोग करून इंग्रजीमध्ये बोलायचं कसं ते आपण या कोर्समध्ये शिकणार आहात. तुम्हाला काळ सगळ्यांना माहिती आहेत, पण तरी पण तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही. का बोलता येत नाही ते या कोर्समध्ये तुम्हाला त्याचं उत्तर समजून जाईल. ओके, बघा त्याच्यानंतर आहे व्याकरण, इंग्रजी व्याकरण भाग 1 म्हणून दिलेलं आहे तुम्हाला. इंग्रजी व्याकरण भाग 1. त्याच्यामध्ये पार्ट्स ऑफ द स्पीच काय असतात, त्याच्यानंतर ए एन आणि द चा कसा उपयोग करत असतं, हे आपल्याला बोलण्यासाठी जे सपोर्टिव्ह वर्ड्स लागतात. बरोबर, प्रिपोजिशन, वर्ब, ऍडवर्ब हे काय असतात, त्यांचा उपयोग कसा करायचा असतो, यांचे चार रूपे कशी बनवायचे असतात क्रियापदाचे, हे आपल्याला इंग्रजी व्याकरण पार्ट 1 मध्ये शिकायला मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रश्नार्थी वाक्य. बरोबर, आता आपल्याला इंग्रजी आली म्हणजे फक्त इंग्रजीचे फक्त शब्दच आपण बोललो तर आपल्याला इंग्रजी आली का, तर नाही. आपल्याला इंग्रजीमधून प्रश्न विचारता आले पाहिजेत, उत्तर देता आले पाहिजेत. बरोबर, तर इंग्रजीमध्ये प्रश्नार्थी वाक्य कसे बनवायचे असतात हे सुद्धा आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. आणि आज डे फर्स्ट आहे, मी तुम्हाला एवढं सांगतो की आज 1 तास संपेपर्यंत तुम्हाला थोडी थोडी इंग्रजी यायला सुरुवात होईल. हे माझं एकदम चॅलेंजेस आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि त्यांनी मान्य सुद्धा केलेलं की खरंच तुम्हाला पहिल्या दिवशी इंग्रजी यायला सुरुवात होते. त्याच्यानंतर बघा इंग्रजी व्याकरण 2 हा आपला 5वा चॅप्टर असणार आहे. टोटल आपले 11 चॅप्टर आहे. 5वा चॅप्टर कोणता आहे, इंग्रजी व्याकरण 2. याच्यामध्ये सुद्धा इंग्रजीमध्ये जे सपोर्टिव्ह वर्ड्स असतात आणि त्याची रचना कशी असते, त्याला बोलताना ए एन द कसं वापरायचं, त्याच्यानंतर कोणते वर्ड्स लावायचे, लेस, नेस, हे जे प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणून यांचा वापर केला जातो ते कसं वापरायचा. आता इंग्रजीमध्ये 1.5 लाख शब्दार्थ आहेत, तर 1.5 लाख शब्दार्थ पाठ करण्याची आपल्याला गरज नसते. फक्त 3,500 किंवा जास्तीत जास्त 4,000 शब्द जरी तुम्हाला इंग्रजीचे माहीत असले तरी खूप चांगल्या प्रकारे तुम्ही इंग्रजी बोलू शकता ग्लोबली सिटीजन म्हणून. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की 1.5 लाख इंग्रजीचे शब्द आहेत आणि फक्त 4,000 शब्द माहीत असले तरी आपल्याला इंग्रजी बोलता येतं का, 100% बोलता येतं. कारण काय आहे, कारण आता समजा एक शब्द आहे इथं हेल्पलेस. 1 मिनिट, हेल्प शब्द सगळ्यांना माहिती आहे. हेल्प म्हणजे काय, मदत करणे. आता यालाच मी काय करणार, लेस नावाचा एक शब्द जोडणार. हेल्प म्हणजे मदत करणे आणि लेस झाल्यामुळे काय झालं, शब्दाचा अर्थ हेल्प म्हणजे मदत करणे, हेल्पलेस म्हणजे असहाय्य. म्हणजेच याला फक्त दुसरा शब्द जोडून आपण नवीन शब्द तयार केलेला आहे. हे कसे बनवायचे असतात आणि त्यांना प्रिफिक्स सफिक्स कसं म्हणतात हे आपण व्याकरण भाग 2 मध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य. 6वा चॅप्टर आहे आपला आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यांमध्ये तुम्हाला कोणाला विनंती करायची असेल, कोणाला आज्ञा द्यायच्या असतील, ते वाक्य कसे बनतात आणि त्याला फॉर्म्युले काय आहेत इंग्रजीमध्ये, नियम काय आहेत इंग्रजीचे, ते आपण आज्ञार्थी वाक्य चॅप्टर नंबर 6 मध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर उद्गाराचे वाक्य. उद्गाराचे वाक्य म्हणजे काय, समजा अचानक एखादी गोष्ट तुम्हाला समजली तर तुमच्या तोंडून जे उद्गार निघतात त्याला म्हटलं तो उद्गाराचे वाक्य. ते इंग्रजीमध्ये कोणते कोणते आहेत आणि खरंच आपल्याला वापरता येतात का. बरोबर, हिप हिप हुर्रे काय आहे, त्याच्यानंतर ओ नो, आउच, हे अशा प्रकारचे जे ऑटोमॅटिक शब्द आपल्या तोंडून निघतात एखादी घटना बघितल्यानंतर, आश्चर्याने किंवा एखादा सुखद धक्का बसल्यानंतर
आपल्याला जो अचानक शब्द निघतो ते आहे उद्गारवाचक वाक्य. कसे बनवायचे असतात बघूयात. त्याच्यानंतर 8वा चॅप्टर आहे सगळ्यात महत्वाचा, कारण इंग्रजी बोलण्यासाठी महत्वाच्या 50 वाक्यरचना आपण शिकणार आहोत 8व्या चॅप्टर मध्ये. आता 7व्या चॅप्टर पर्यंत तुम्हाला जेवढी इंग्रजी समजलेली आहे तेवढं जरी तुम्हाला यूज केला तरी तुम्ही इंग्रजी व्यवस्थित बोलू शकता. बरोबर, असं नाही की तुम्हाला बोलता येणार नाही. पहिल्या दिवसापासून बोलण्याचं चॅलेंज आपण लावलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही चॅप्टर 7 पर्यंत येता तोपर्यंत तुम्हाला एखादा पीएचडी वाला किंवा एखादा एमबीए वाला विद्यार्थी जेवढं इंग्रजी बोलतो तेवढं इंग्रजी तुम्हाला फक्त या 7व्या चॅप्टर पर्यंत बोलता येईल. बरोबर, मी भारतीय विद्यार्थ्यांचं सांगतो. आता हे जे 8व्या नंबरचं चॅप्टर आहे इंग्रजी बोलण्यासाठी महत्वाच्या 50 वाक्यरचना. आता 7व्या चॅप्टर पर्यंत आपण जेवढी माहिती शिकली आणि त्याच्यानंतर जी 50 वाक्यरचना आपण शिकणार आहोत, या 50 वाक्यरचनेचा वापर करून तुम्ही ग्लोबली सिटीजन जसं बोलतात, जसं अमेरिकन इंग्रजी अमेरिकेमध्ये राहणारे लोक बोलतात, इंग्लंडमध्ये राहणारे लोक बोलतात, तशी इंग्रजी तुम्हाला या 50 वाक्यरचनेपासून बनवता येणार आहे. आता हे 50 वाक्यरचना तुम्हाला लक्षात येण्यासाठी वरचे जे 7 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट होणं खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये एक्सपर्ट झाला तरच तुम्हाला या 50 वाक्यरचना बोलता येतील आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला समजणारच नाही की तुमची मातृभाषा कोणती होती. हे मी तुम्हाला आज पहिल्या दिवशीच तुम्हाला सांगू शकतो, कारण काय तसं झालेलं सुद्धा आहे. एवढं फ्लुएंटली इंग्रजी बोलतात मराठीचे विद्यार्थी सुद्धा आमच्या क्लासमधले की एखाद्या दुसऱ्या राज्यातलं जर विद्यार्थी त्याला बोलला तर त्याला समजणार नाही की याची मातृभाषा मराठी आहे की इंग्रजी आहे, इथपर्यंत कन्फ्युजन त्यांना झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे इंग्रजी व्याकरण 3. त्याच्यामध्ये आता इंग्रजीचा लास्ट पार्ट आहे इंग्रजी व्याकरणाचा, याच्यामध्ये पूर्ण समअप केलेला आहे. त्याच्यानंतर इंग्रजीचं कोणताही व्याकरण अवेलेबलच नसतं जे बोलण्यासाठी उपयोगी आहे, ते आपण त्यावेळेला बघूया. आता 10वा चॅप्टर जो आहे तो सेल्फ स्टडीसाठी आहे. इंग्रजीत बोलायला सुरू करा. या सगळ्या माहितीचा वापर करून तुम्ही आता इंग्रजीत बोलायला सुरू करायचं आहे. बरोबर, आणि पहिल्या दिवसापासून तुम्हाला इंग्रजी बोलता येतं, पण हे तुम्हाला मोटिवेशनसाठी सेल्फ स्टडीसाठी पॅसेज वगैरे या चॅप्टर मध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर आज शेवटचा दिवस, म्हणजे जेव्हा तुमचा शेवटचा दिवस असतो 11व्या म्हणजे 2 महिने आपला कोर्स चालतो, शेवटच्या दिवशी तुमचा सेंड ऑफ वगैरे असतो. तुम्ही इंग्रजीमधूनच, आमचे सगळे विद्यार्थी इंग्रजीमधूनच बोलतात आणि त्यांना मग छानपैकी एक सेंड ऑफ करत असतो. ओके, हे आपलं आहे अभ्यासक्रम. आपल्या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत, चॅप्टर्स कोणते कोणते आहेत आणि या सगळ्यांची नोट्स तुम्हाला भेटून जाणार आहे. प्रॅक्टिस कशी करायची, ग्रुप डिस्कशन काय असतं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जातील. आता आपण आपल्या चॅलेंजकडे वळूया. चॅलेंज कोणतं आहे आपलं, की पहिल्या दिवसापासून इंग्रजी आपल्याला कशी बोलताय, सुरुवात कशी करायची, त्यासाठी आपण पहिला चॅप्टर बघूयात. पहिला चॅप्टर आहे आपला सहाय्यकारी क्रियापदे आणि त्यांचा उपयोग. सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला ऑलरेडी सांगितले. सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच काय, वाक्यामध्ये जो कोणता मुख्य क्रियापद असतो त्यांना सहाय्य करणारे शब्द, त्यांना आपण म्हणतो सहाय्यकारी क्रियापदे, आणि त्यांचा उपयोग कसा करायचा असतो हे आपण या चॅप्टर मध्ये चांगल्या प्रकारे शिकणार आहोत. हे जे सहाय्यकारी क्रियापदे आहेत यांना इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ब्स आणि ऑक्झिलियरी वर्ब्स असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, तर कन्फ्युज होऊ नका की ऑक्झिलियरी वर्ब म्हणजे काय किंवा हेल्पिंग वर्ब म्हणजे काय. त्यांना मराठीमध्ये सहाय्यकारी क्रियापद असं म्हटलं जातं. आता सगळ्यात अगोदर बघा, इंग्रजी बोलता लिहिता येण्यासाठी नेमकं काय लागणार आहे आपल्याला. इंग्रजी तर आपल्याला बोलायची आहे आणि लिहायची आहे, त्याच्यासाठी नेमकं काय लागणार आहे आपल्याला इंग्रजीमध्ये. आता इंग्रजी कोणतीही भाषा जर आपल्याला बोलायची असेल तर ती 2च गोष्टीसाठी होणार, एक तर बोलायचं किंवा लिहायचंय. याच्या व्यतिरिक्त तिसरी कोणतीच गोष्ट आपल्याला भाषेमध्ये करता येत नाही, एकतर बोलणार किंवा लिहिणार. ओके, तर बघा इंग्रजी भाषा आहे, सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे की इंग्रजी भाषा आहे आणि कोणतीही भाषा लिहिणे आणि बोलण्यासाठीच असते. तिसरं कोणतंही काम केलं जात नाही भाषेचा उपयोग करून. आणि कोणतीही भाषा लिहिण्यासाठी आणि बोलण्यासाठी वाक्य लागतात. वाक्य, आता आपण जे मराठीतून आपण बोलत आहोत, मी तुम्हाला मराठीतून सांगतोय, मराठीतून बोलतोय, याच्यामध्ये शब्द पण दिसत आहेत तुम्हाला. बरोबर, आता शब्द फक्त शब्द माहित असले तरच मला मराठी बोलता आली असते का, तर नाही, त्याच्या वाक्यरचनेप्रमाणे मी बोलतोय. कारण मला जे बोलायचं आहे ते अगोदर कोणता शब्द वापरलेला आहे आणि नंतर कोणता शब्द वापरायचा आहे मला ऑलरेडी माहिती आहे, म्हणून मी मराठी फ्लुएंटली चांगल्या प्रकारे बोलू शकतोय. बरोबर, तसंच इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी सुद्धा तुम्हाला फक्त वाक्यच लागणार आहेत, पण ते वाक्य बनवायचे कसे, शब्दार्थ तर तुम्हाला माहिती आहे, पण वाक्य कसे बनवायचे हे जर तुम्हाला समजलं
तर तुम्ही नेक्स्ट लेवलला, म्हणजे आजपर्यंत जे लेवल होतं तुमचा इंग्रजीसाठीचा, त्याच्या पुढे तुम्ही चलू शकता. फक्त तुम्हाला हे वाक्य कसे बनवायचे असतात याच्यावरच फोकस करायचा आहे. आणि वाक्य येण्यासाठी शब्द आणि रचना या दोनच गोष्टी लागतात. बरोबर, शब्द आणि रचना या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुम्हाला इंग्रजी बोलायला 1 सेकंदही लागणार नाही. पण त्या 1 सेकंदासाठी तुम्हाला 2 महिने मेहनत करायची आहे. कशी मेहनत करायची? योग्य डायरेक्शनच्या थ्रू. मी जेवढं सांगतोय तेवढंच फक्त एकदा पुस्तकामध्ये वाचायचं. एक तुम्हाला पुस्तक दिलं जाईल, एक नोट्स दिली जाईल, आणि आपला जेवढा सिलेबस रोज होतो तेवढाच फक्त तुम्हाला वाचायचा असतो एकदा, आणि दिलेला होमवर्क त्या दिवशी पूर्ण करायचा असतो. याच्या व्यतिरिक्त काही करण्याची तुम्हाला गरज नाही. ऑटोमॅटिक तुम्हाला इंग्रजी यायला सुरुवात होते. आता शब्द प्रत्येकाला काही ना काही येतातच. त्या शब्दांना वापरून रचनेनुसार अर्थपूर्ण वाक्य बनवायची असतात आणि तीच लिहिण्या बोलण्यात वापरायची असतात. अर्थात शब्द महत्वाच्या नाहीत, तर महत्वाच्या आहेत रचना. रचना कोणत्या? तर वाक्य रचना. कारण शब्द तुम्हाला वापरायचे आहेत तर काय करावं लागेल? एक तर वाक्यामध्ये वापरावं लागेल, आणि वाक्य येण्यासाठी तुम्हाला वाक्यांच्या रचना माहीत असल्या पाहिजेत. आता वाक्य कोणती असतात हे जर तुम्हाला समजलं तर वाक्यरचना तुम्हाला समजायला सोपं. बघा, वाक्यांचे प्रकार. व्यवहारात जी कोणती वाक्य आपण बोलतो, लिहितो, ऐकतो ती फक्त 4च प्रकारची असतात. म्हणजे इंग्रजीमध्ये आपल्याला बोलायचं आहे, बरोबर, ते एकदम ऍडव्हान्स लेवलचं इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल? जे वाक्यांचे प्रकार आहेत किती असतात? 4च प्रकार आहेत. फक्त त्याच वाक्यांच्या प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. बरोबर. एक तर समोरचा व्यक्ती इंग्रजीमध्ये 4च प्रकारचे वाक्य बोलणार. एक तर तुम्हाला प्रश्न विचारणार, एक तर नाहीतर तुम्हाला आज्ञा देणार, नाहीतर विधानार्थी वाक्य बोलणार, नाहीतर तुम्हाला नकारार्थी वाक्य बोलणार किंवा उद्गाराचे वाक्य बोलणार. याच्या व्यतिरिक्त दुसरे वाक्य बोलणार आहेत का? नाही. फक्त 4च वाक्य तुम्हाला शिकायचे. 4च प्रकारचे वाक्य तुम्हाला शिकायचे. कोणते कोणते असते आपण बघून घ्या स्टेप बाय स्टेप. तर पहिलं वाक्य आपलं विधानार्थी वाक्य. त्याला इंग्रजीमध्ये डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं. ओके, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे याच्यामध्ये डिक्लेअर केलेली असते गोष्ट. विधानार्थी म्हणजे साधी वाक्य ज्यात केवळ विधान केलेले असते अशी वाक्य. विधानार्थी वाक्य इंग्रजीमध्ये कर्त्यापासून किंवा कर्मापासून सुरू होतात. विधानार्थी वाक्य इंग्रजीमध्ये कर्त्यापासून किंवा कर्मापासून सुरू होतात. आता कर्ता काय असतो आणि कर्म काय असतो हे आपण स्टेप बाय स्टेप बघणारच आहोत. पहिले लक्ष द्या. ही, यू, वी, दे, अ मॅन, द बॉय, द क्लास इत्यादींसारखे शब्द कर्ते किंवा कर्म असू शकतात. आता कर्ता किंवा कर्म मराठीच्या वाक्यात सामान्यपणे सुरुवातीला आलेला शब्द असतो. ठीक आहे, तर झालं आपलं ग्रॅमॅटिकली. ओके, तुम्हाला समजण्यासाठी. पण प्रॅक्टिकली याला कसं वापरायचं हे आपण स्टेप बाय स्टेप आणि उदाहरणाने समजून घ्या. बघा, जर तुम्हाला विधानार्थी वाक्याची वाक्यरचना ही अशी असते. बघा, वाक्यरचना पहिल्यांदा कर्ता घ्यायचा असतो, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं, त्याच्यानंतर क्रियापद घ्यायचं असतं, आणि त्याच्यानंतर वाक्यातील उरलेले शब्द घ्यायचे असतात. आता त्याच्यामध्ये जो कर्ता शब्द दिलेला आहे तर कर्त्याची डेफिनेशन आपण समोर बघणारच आहोत. मी तुम्हाला उदाहरण समजावून सांगत असताना मी तुम्हाला आता सांगून टाकतो. कर्ता म्हणजे काय? वाक्यातील क्रिया करणारा शब्द किंवा व्यक्ती. वाक्यामध्ये जो कोणता क्रिया होत आहे ती क्रिया करणारा कोण आहे त्याला म्हटलं जातं कर्ता. सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच काय? वाक्यातील क्रियापदाला सहाय्य करणारा शब्द. क्रियापद म्हणजेच काय? वाक्यातील क्रिया दर्शवणारा शब्द. आता उरलेले शब्द म्हणजेच काय? वाक्य. आता या व्यतिरिक्त, या 3च्या व्यतिरिक्त जे शब्द इंग्रजी मराठीमध्ये असतात त्यांना शेवटी लिहायचं असतं, याला म्हणतात उरलेले शब्द. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा, तू जाऊ शकतोस. बरोबर. आता त्याच्यामध्ये कर्ता कोणता आहे? तू. कारण कोणाला जायचंय? तुला जायचंय. तू जाऊ शकतोस. तू याच्यामध्ये काय? कर्ता. म्हणून आपण इथं काय केलं? पहिल्यांदा यू घेतलेला आहे. त्याच्यानंतर आहे सहाय्यकारी क्रियापद. आता बघा, तू जाऊ शकतोस याच्यामध्ये तू काय झालं? कर्ता झाला, कारण जाण्याची क्रिया करणारा व्यक्ती कोण आहे? तू आहे. त्याच्यामध्ये जाऊ, जाऊ हा शब्द काय? क्रियापद आहे. क्रियापद, कारण याच्यामध्ये जाण्याची क्रिया दिसत आहे म्हणून क्रियापद आहे. क्रियापदाची डेफिनेशन काय आहे? वाक्यातील क्रिया करणारा शब्द. जाण्याची क्रिया होत आहे म्हणजे जाऊ हा शब्द आहे क्रियापद. याला सहाय्य करणारा शब्द कोणता आहे? शकतोस. बरोबर. म्हणजे शकतोस काय झाला? हे सहाय्यकारी क्रियापद झालेलं आहे. आणि शकतोसाठी इंग्रजीमध्ये शब्द कोणता आहे? कॅन. म्हणून आपण इथं कॅन घेतलेला आहे. त्याच्यानंतर क्रियापद. जाऊ, जाऊ म्हणजेच काय? जाणे. जाण्यासाठी इंग्रजी शब्द आहे गो, म्हणून आपण इथे घेतलं गो. तर पूर्ण वाक्य कसं झालं? यू कॅन गो. ओके, हे सगळेजण लिहून घ्या तुम्ही. पहिल्यांदा लिहा विधानार्थी वाक्य, त्याच्यानंतर वाक्यरचना,
वाक्यरचनेमध्ये काय काय आहे? कर्ता प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस क्रियापद प्लस उरलेले शब्द. त्याच्यामध्ये उरलेला शब्द कोणताच नव्हता, पण बघा मी एक उदाहरण देतो तुम्हाला. तू शाळेत जाऊ शकतोस. बघा, तू शाळेत जाऊ शकतोस. एक उदाहरण बघूयात आपण. तू शाळेत जाऊ शकतोस. आता याच्यामध्ये शाळेत जाण्याची क्रिया कोण करत आहे? तू करत आहे. म्हणजे कर्ता कोणता झाला या वाक्यामध्ये? तू. म्हणून आपण घेतलं यू. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद. आता शकतोचा शब्द आहे, शकतोसाठी इंग्रजी शब्द कॅनच आहे, म्हणून आपण घेऊयात कॅन. त्याच्यानंतर काय? क्रियापद. क्रियापद याच्यामध्ये जाऊ. जाऊ म्हणजे जाणे, जाण्यासाठी इंग्रजी शब्द आहे गो. त्याच्यानंतर काय? वाक्यातील उरलेला शब्द. म्हणजे हे उरलेले जो शब्द आहे ते या उदाहरणामध्ये दाखवला नव्हता, ते मी इथं करून दाखवत आहे. उरलेला शब्द कोणता आहे? शाळेत. बरोबर, शाळेत म्हणजे शाळेमध्ये, म्हणजेच काय होणार? टू स्कूल. आता टू हे काय आहे? प्रिपोजिशन आहे. याचा वापरच कधीसाठी जाऊ शकतो किंवा आजसाठी कसा घ्यायचा असतो हे आपण इंग्लिश ग्रामर पार्ट 1 मध्ये शिकणार आहोत. ओके, पहिले लिहून घ्या. तू शाळेत जाऊ शकतोस. यू कॅन गो टू स्कूल. अशा प्रकारे हे वाक्य होते. स्कूल काय? हे वाक्यातील उरलेला शब्द होता, म्हणून आपण उरलेल्या शब्दाच्या ठिकाणी घेतलेला आहे. हे झालं विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य काय? पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की मी थोडंसं रिव्हिजन घेतो अजून. विधानार्थी वाक्य म्हणजे साधी वाक्य, ज्यामध्ये फक्त विधान केलेलं असतं. आणि जर तुम्हाला इंग्रजीमध्ये किंवा कोणालाही जगातल्या कोणत्याही माणसाला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर त्याची वाक्यरचना कोणती असते? पहिल्यांदा कर्ता घ्यायचा असतो, सहाय्यकारी क्रियापद यायचा असतो, कर्ता घ्यायचा क्रियापद यायचा असतो, त्याच्यानंतर वाक्यातील उरलेले शब्द घ्यायचे असतात. उदाहरण मी तुम्हाला इथे समजावून सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट आहे वाक्यांचा प्रकार प्रश्नार्थी वाक्य. त्याला इंग्रजीमध्ये इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हटलं जातं. आता प्रश्नार्थी वाक्य म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे प्रश्न असलेली वाक्य. तू तेथे जातोस का? तू कुठे जातोस? सारखी वाक्य म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य. आता इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला समोरच्याला प्रश्न विचारावा लागेल किंवा समोरचा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. पण इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्याची वाक्यरचना कशी असते? तर बघा, त्याची वाक्यरचना असते. पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद घ्यायचा असतो, त्याच्यानंतर कर्ता घ्यायचा असतो, त्याच्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो, त्याच्यानंतर वाक्यातील उरलेले शब्द घ्यायचे असतात आणि त्याच्यानंतर असतो क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क हे काय आहे? प्रश्नार्थी वाक्याचं प्रश्नचिन्ह म्हणजे एक सिम्बॉल आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादा प्रश्नार्थी वाक्य लिहायचं असेल, लिहून सांगायचं असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य, प्रश्नार्थी क्वेश्चन मार्क तुम्हाला जाऊन तिथं लिहिलं तर तुम्हाला समजेल हे प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणून. इथं प्लस करायचं राहिलेलं आहे, इथं प्लस करा. करता त्याच्यानंतर क्रियापद येणार. बघा, खाली एक वाक्य दिलेलं आहे, तू जाऊ शकतोस का? बरोबर, याच्यामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, म्हणजे वाक्य प्रश्नार्थी आहे. प्रश्नार्थी वाक्याची वाक्यरचना काय? पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद घ्या. आता सहाय्यकारी क्रियापद याच्यामध्ये शकतोस आहे. शकतोस का घेतलं तर तुम्हाला समजण्यासाठी. जे फर्स्ट आहे तुमचा कॅन का एक सहाय्यकारी क्रियापद आहे, त्यांचा इंग्रजीमध्ये कसा वापर करत असतो हे आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत. पण सध्या आपण काय करत आहोत? वाक्यांचे जे प्रकार आहेत 4, त्याचं फक्त इंट्रोडक्शन घेत आहोत. बरोबर, फक्त इंट्रोडक्शन. आणि हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे समोर व्यवस्थित बेस बनवू शकता. फाउंडेशन हे जर तुमचं पक्क झालं बेसिक, तर तुम्ही भरपूर इंग्रजी बोलू शकता. बघा, पहिल्यांदा आपण घेतलं कॅन. कॅन काय? सहाय्यकारी क्रियापद घ्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कर्ता घ्यायला सांगितलंय. कर्ता कोणता? याच्यामध्ये तू. तू जाऊ शकतोस का? जाण्याची क्रिया कोणाला करायला सांगितलेली आहे? तुला. म्हणजे कर्ता काय झाला याच्यामध्ये? तू. त्यासाठी आपण घेतलं यू. त्याच्यानंतर काय? क्रियापद. क्रियापद कोणत्या? याच्यामध्ये जाऊ. जाऊ म्हणजे जाणे, जाण्यासाठी इंग्रजी शब्द आहे गो. त्याच्यामध्ये कोणताही उरलेला शब्द नसल्यामुळे त्याच्यानंतर डायरेक्टली आपण काय केलं? क्वेश्चन मार्क घेतलेला आहे. क्वेश्चन मार्क म्हणजे वाक्य कसं झालं? कॅन यू गो, म्हणजे तू जाऊ शकतोस का? तू शाळेत जाऊ शकतोस का? कॅन यू गो टू स्कूल? तू पुण्याला जाऊ शकतोस का? कॅन यू गो टू पुणे? तू अमेरिकेला जाऊ शकतोस का? कॅन यू गो टू अमेरिका? अशा प्रकारचे करोडो वाक्य तुम्ही बनवू शकता. ओके, करोडो. जसं तुम्ही तुमचा मोबाईलचा रिचार्ज संपला असेल तर अनलिमिटेड कॉलिंग आहे की नाही हे बघून तुम्ही रिचार्ज करता. तसंच आपला कोर्स सुद्धा काय करत असतो की तुम्हाला अनलिमिटेड वाक्य बनवता येतील की नाही याप्रमाणे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन आणि तो कॉन्सेप्ट तुम्हाला सांगून टाकला जातो. आता बघा, तुम्हाला हे वाक्यरचना जर समजली प्रश्नार्थी वाक्याची आणि विधानार्थी वाक्याची सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितली आहे, ही वाक्यरचना तुम्हाला समजली तर तुम्ही अनलिमिटेड सेंटेन्सेस बनवून अनलिमिटेड तुम्ही बोलू सुद्धा शकता. ओके, ते बेसिक पहिले नीट समजून घ्या. आणि याची प्रॅक्टिस करण्यासाठी मी तुम्हाला एक नोट्स पाठवतच आहे. पाठवलेली असेल, काही जणांना भेटली सुद्धा असेल. त्याच्यामध्ये उदाहरणं तुम्हाला सोडून लगेच बोलायला सुरुवात करायची आहे. चांगलं काम आहे.
कोणताही मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नाही. झालेला कॉन्सेप्ट, मिळालेलं नॉलेज लगेच वापरायला सुरुवात करा. ओके. त्याच्यानंतर बघा, तिसरा आहे वाक्यांचा प्रकार आज्ञार्थी वाक्य. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. आता आज्ञार्थी वाक्य म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आज्ञा दिलेली असेल, विनंती केलेली असेल अशी वाक्य, म्हणजे असं कर, असं करू नकोस सारखी, म्हणजे अशा प्रकारची वाक्य म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. त्याची वाक्यरचना कशी असते बघा. आता याच्यामध्ये वाक्यरचना बघा, डोंट प्लस उरलेले शब्द आहे. मी तर फक्त एक नकारार्थी एक आज्ञा दिलेली आहे, बरोबर. आणि उद्गाराचक वाक्याची उद्गाराचक वाक्य म्हणतोय, आज्ञार्थी वाक्याचे टोटल 11 वाक्यरचना असतात. आता याच्यासाठी एक सेपरेट आपण चॅप्टर घेतलेला आहे. फक्त इंट्रोडक्शन आहे म्हणून मी तुम्हाला इथं एक वाक्यरचना करून दाखवतो बघा. याच्यामध्ये जो डोंट शब्द आहे त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये नका, त्याचा मराठीमध्ये काय आहे, नका, नको, नकोस. डोंटचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, नका, नको, नकोस. त्याच्यानंतर काय उरलेले शब्द घ्यायचे असतात. म्हणजेच बघा, उदाहरण काळजी करू नकोस, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आज्ञा केलेली आहे की तू काळजी करू नकोस, बरोबर. आता नकोस शब्द दिलेला आहे म्हणून आपल्याला काय सांगितलं, पहिल्यांदा डोंट वापरा, म्हणून आपण इथं डोंट वापरलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय, वाक्यातील उरलेले शब्द. उरलेले शब्द कोणते आहे, काळजी करू. आता काळजी करू म्हणजेच काय, काळजी करणे. काळजी करण्यासाठी इंग्रजी शब्द आहे वरी, म्हणजेच वाक्य काय झालं, डोंट वरी. ओके. अशा प्रकारे जाऊ नकोस, डोंट गो. बसू नकोस, डोंट सीट. वाचू नकोस, डोंट रीड. अशा प्रकारचे वाक्य तुम्ही बनवू शकता. हे झालं, एकच वाक्यरचना झाली फक्त आज्ञार्थी वाक्याची, कारण आज्ञार्थी वाक्याचे स्वतःच एक सेपरेट चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये आज्ञार्थी वाक्य सुद्धा शिकणार आहोत. आता फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन साठी फक्त एकच वाक्यरचना सांगितलेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजली सुद्धा असेल. त्याच्यानंतर बघूया आपण उद्गाराचक वाक्य, जे वाक्यांच्या प्रकारांचा लास्ट प्रकार आहे. 4च वाक्यांचे प्रकार आहेत. पहिला बघितला विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य, तिसरा आहे आज्ञार्थी वाक्य, चौथा आहे लास्ट कोणतं, उद्गाराचक वाक्य. त्याला इंग्रजीमध्ये एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हटलं जातं. आता जो उपयोग कशासाठी आहे, भावना व्यक्त करणारी वाक्य म्हणजे उद्गाराचक वाक्य. जसे किती छान आहे हे, किती सोपं आहे हे, अशा प्रकारचे वाक्य बनवण्यासाठी उद्गाराचक वाक्याची वाक्यरचना आपल्याला वापरावी लागते इंग्रजीमध्ये. आता बघा याची वाक्यरचना कशी असते. आता याच्यामध्ये मराठीमध्ये किती आणि आहे शब्द वापरलेला आहे. म्हणजेच काय, व्हॉट अ, त्याच्यानंतर उरलेले वाक्यातील शब्द आणि त्याच्यानंतर काय, उद्गाराचक चिन्ह. जसं प्रश्नार्थी वाक्याला क्वेश्चन मार्क नावाचा सिम्बॉल आहे. कसा सिम्बॉल आहे, असा. तसंच उद्गाराचक वाक्याचा सुद्धा एक सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर तुम्ही लिहिलेलं वाक्य कोणतं आहे हे तुम्ही समजू शकता या सिम्बॉल सोडून, बरोबर. असं जर दिलेलं असेल तर ते क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थी वाक्य असतं, असं दिलेलं असेल तर ते उद्गाराचक वाक्य असतं. हे तुम्हाला समजू शकतं. कसे बनवायचे असतात, एक उदाहरण खाली दिलेलं आहे, किती चांगलं पुस्तक आहे, बरोबर. बघा इथं किती आणि आहे शब्द दिलेला आहे, किती आणि आहे, बरोबर. त्याच्यानंतर वाक्यरचना कोणती आहे, व्हॉट पर्यंत इथपर्यंत आलं. त्याच्यानंतर या रिकाम्या जागेत आणि या रिकाम्या जागेत काय काय वापरलेलं आहे, चांगलं, गुड, आणि पुस्तक साठी बुक, बरोबर. किती चांगलं पुस्तक आहे, व्हॉट अ गुड बुक, बरोबर. याच्यामध्ये प्रश्न विचारला गेला नाही. काही जणांना, विद्यार्थ्यांना कन्फ्युजन वाटतं की व्हॉट शब्द आलेला आहे, तो प्रश्न विचारलेला आहे का, नाही. हे उद्गाराचक वाक्य बनवण्यासाठी व्हॉटचा वापर केलेला आहे. कसा वापरायचा आहे सगळं डिटेल मी तुम्हाला सांगितलं जाईल. छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा कोणतीच अडचण तुम्हाला राहणार नाही. हे झालं फक्त इंट्रोडक्शन. ओके. आतापर्यंत आपण जी माहिती बघितली त्याच्यामध्ये तुम्ही कर्ता शब्द ऐकलेला आहात. कर्त्याची डेफिनेशन मी तुम्हाला म्हटलं होतं की थोड्या नेक्स्ट मध्ये आपण बघणार असतो. बघा, कर्ता याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, सब्जेक्ट म्हटलं जातं. कर्ता म्हणजे क्रिया करणारा शब्द. क्रिया करणारा, वाक्यामध्ये जो कोणती क्रिया होते ते करणारा कोण आहे. म्हणजेच सामान्यपणे वाक्यातील क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारल्यानंतर मिळणारे उत्तर कर्ता असते. जसं तू शाळेत तू शाळेत जाऊ शकतोस, त्याच्यामध्ये कोण शाळेत जाऊ शकतो, बरोबर. कोण शाळेत जाऊ शकतो असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर काय येते, तू, बरोबर. त्याला म्हटलं तर कर्ता. काय अवघड नसतं. आणि लिमिटेड मध्ये म्हटलं तर ही, शी, ही, इट अशा प्रकारचे जे शब्द असतात ते वाक्यामध्ये कर्ता नॉर्मली कर्ता म्हणूनच झालेले असतात. तू सारखे शब्द, ती सारखे शब्द, आपण सारखे शब्द, त्याचे सारखे शब्द हे काय आहेत, कर्ता म्हणून शब्द आलेले असतात. त्याच्यानंतर बघा कर्म म्हणजे काय असतं.
कर्मला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? ऑब्जेक्ट. कर्म म्हणजे काय किंवा कोणाला या प्रश्नाचे उत्तर असते. आता कर्म पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जास्त प्रमाणामध्ये युज केला जातो. पॅसिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस हे आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. आज तुमचा पहिला दिवस आहे. आज तुम्हाला काही जास्त कन्फ्युजन नको म्हणून फक्त इथं डेफिनेशन फक्त समजून घ्या. कर्म म्हणजे काय किंवा कोणाला या प्रश्नाचे उत्तर असते. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, जे पहिला चॅप्टर आहे आपला, हे समजून घेण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद, हेल्पिंग वर्ब्स काय असतात. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे क्रियापदाला सहाय्य करणारा शब्द. सहाय्य म्हणजेच काय? मदत करणारा शब्द. त्याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ कॅन, कुड सारखे शब्द हे सहाय्यकारी क्रियापद असतात. क्रियापद म्हणजे काय? क्रियापद म्हणजे क्रिया दर्शवणारा शब्द. वाक्यामध्ये जो कोणती क्रिया होत आहे ती क्रिया, जो शब्द क्रिया दर्शवत आहे त्याला म्हटलं जातं क्रियापद. जसं जाणे, येणे, ऐकणे सारखे शब्द क्रियापद असतात. ओके. त्याच्यानंतर बघा, आता आपण इंग्रजीमध्ये बोलणार तर फक्त होकारार्थी म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस बोलणार का? तर नाही, आपल्याला कधी कधी नकारार्थी वाक्य सुद्धा बोलायचे असतील. तर कसं बनवायचं बघा. विधानार्थी वाक्यांचे नकारार्थी करताना फक्त वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदाला एनटी लावायचे असते. एनटी म्हणजेच काय? नॉट. नॉट वापरायचे असते. म्हणजे समजा सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला एखादं विधानार्थी वाक्य असो किंवा प्रश्नार्थी वाक्य असो, यांना जर तुम्हाला नकारार्थी बोलायचं असेल, बरोबर, तर त्याला काय करावं लागेल? फक्त वाक्यामध्ये जो कोणता सहाय्यकारी क्रियापद दिलेला असतो त्याच्यासोबत फक्त नॉट वापरायचं असतं. तुम्ही कधी ऐकलं नसाल की राहुलला नॉट लागलेला आहे, त्याच्यानंतर गोला नॉट लागलेला आहे, असं कधी ऐकलं नसाल किंवा बघितलं सुद्धा नसाल. नॉट कधी लागतो? कॅनला, कुडला, हॅवला, शूडला लागतो. हे सगळे शब्द काय? सहाय्यकारी क्रियापद आहेत. सोप्या भाषेमध्ये तर तुम्हाला इंग्रजीमध्ये नकारार्थी वाक्य बनवायचे असतील तर वाक्यामध्ये जो कोणता सहाय्यकारी क्रियापद दिलेला आहे त्याला फक्त नॉट लावायचं असतं. ओके. जसं बघा इथं अर्थात कुड, शुड हे काय? सहाय्यकारी क्रियापद आहे. त्याला कसं न करणार? कुडंट, शुडंट, कुड नॉट किंवा शुड नॉट अशा प्रकारे. हे काय? शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं असतं. आणि हे काय? फुल फॉर्म मध्ये. तुम्ही कोणतेही बोललं तरी काय हरकत नाही. शुडंट म्हणा किंवा शुड नॉट म्हणा. तर तुम्हाला रूल काय समजलाय? इंग्रजीमध्ये तुम्हाला नकारार्थी वाक्य बनवायचं असतं त्या वाक्यामध्ये जो कोणता हेल्पिंग वर्ब दिलेला आहे त्याच्यासोबत नॉट वापरा. ओके. आता वाक्यात वापरत असलेल्या सहाय्यकारी क्रियापदात एकापेक्षा जास्त शब्द असल्यास त्याचे नकारार्थी करताना पहिल्या शब्दाला नॉट वापरावे किंवा एनटी लावावे. आता काही काही सहाय्यकारी क्रियापद दोन शब्दांचे असतात. कुड हॅव, शुड हॅव. अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं? जे कुड नॉट आणि हॅव आहे म्हणजे दोन शब्द आहेत कुड आणि हॅव, तर नेहमी काय करावं लागतं? पहिल्या शब्दासोबतच नॉट लावायचं असतं. अवघड काही नाही, आपण स्टेप बाय स्टेप शिकून सुरुवात करणार आहोत. आता आपण पहिल्या दिवसाचा जो चॅलेंज आहे इंग्रजी बोलण्यासाठी त्याच्याकडे वळतच आहोत. आता थोडस बेसिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे, थोडस थिअरॉटिकल आहे. बोर वगैरे होत असेल काय हरकत नाही. हे काय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, बेसिक आहे. हे समजलं तर समोरचे पॉईंट तुम्हाला समजतील. कारण हे तुम्हाला एवढीच माहिती समजण्यासाठी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घ्यावं लागलेलं आहे आणि तरी पण तुम्हाला इंग्रजी आलेली नाही. ते सगळं समप करून या कोर्समध्ये आपण घेतलेलं आहे. ओके. तर 100% रिझल्ट तुमच्या हातातच आहे. फक्त काय होत आहे, काय समजत आहे, काय समजत नाहीये याच्याकडे तुमचं फोकस असलं पाहिजे. मी जे तुम्हाला सांगत आहे तिथं 100% डोळे झाकून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून जर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिकली आणला बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, तर 100% तुम्हाला इंग्रजी आलीच म्हणून समजा. खूप बेसिक पॉइंट्स मी तुम्हाला सांगत आहे सध्या. आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की इंग्रजीमध्ये जे क्रियापद असतात त्याचे 4 रूपे होत असतात. आता हे कसं बनवायचं असतं हे सगळे मी तुम्हाला इंग्रजी ग्रामर पार्ट 3 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होते की हे वाक्य क्रियापदाची 4 रूपे कशी बनवायची असतात, काय बनवायचे असतात. त्याच्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. गोचे 4 रूपे होतात. गो, वेंट, गॉन आणि गोईंग. त्यातलं पहिलं आणि चौथं रूप जे आहे ते समजण्यासाठी खूप सोपं आहे. कारण क्रियापदाचं पहिलं रूप त्याचा इंग्रजीचा शब्दार्थच असतो आणि चौथं रूप त्याला फक्त आयएनजी लावलेलं असतं. कन्फ्युजन कुठं होणार? फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्यामध्ये. आता काही जणांना ईडी लावून आपण क्रियापदाचं दुसरं तिसरं रूप बनवू शकतो, तर काही जणांचा वेगवेगळा शब्दच असतो. जसं इथं वेगवेगळा शब्द आहे. गोचं दुसरं रूप होतं वेंट आणि तिसरं रूप होतं गॉन. ओके. असं काही कन्फ्युजन असलेले शब्द आहेत. ते कसे लक्षात ठेवायचे आणि कसे बनवायचे हे सुद्धा आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. तुम्हाला कोणतीही मेहनत करण्याची गरज नाही की कुठं क्रियापदाची लिस्ट काढून तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही.
सगळी तयारी तुमची करून घेतली जाणार. तुमचे शब्दार्थ असोत, वाक्यांची रचना असोत, वाक्य कसे बनवायचे असोत, ऍक्टिव्ह व्हाईस असो, पॅसिव्ह व्हाईस असो, हे सगळे या कोर्समध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे, शिकायला भेटणार आहे आणि प्रॅक्टिकली वापरायला सुद्धा भेटणार आहे. त्याचा वापर करून तुम्ही अनलिमिटेड वाक्य बोलू शकता. आता नेहमी लक्षात असू द्या, हॅव सोबत नेहमी काय येतं, क्रियापदाचं तिसरं रूप येतं आणि टू सोबत क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप येत असतं. आता काही विद्यार्थ्यांना शब्दार्थांची अडचण आलेली असेल तर शब्द कोणते पाठ करायचे तर बघून घ्या. मी आता क्लासमध्ये शिकवत असताना किंवा दिलेला गृहपाठ करताना तुम्हाला नवीन किंवा माहित नसलेला शब्द जर भेटला तर तेव्हा तुमचा शब्द पाठच होणार आहे. तर नाही भेटला तर गुगलवर सर्च करून ते लिहून घेऊन ते शब्द तुम्ही पाठ करू शकता. म्हणजे समजा गृहपाठ करत असताना तुम्हाला एखादा शब्द जर माहिती नसेल तर तोच तुम्ही काय करू शकता, गुगलवर सर्च करून लगेच पाठ करू शकता. आता आमच्या वेळेस डिक्शनरी होत्या, 50,000 शब्दांची डिक्शनरी मी वापरलेली आहे, नवनीतची येत होते अगोदर. तर त्याच्यामध्ये आम्हाला 10-15 मिनिटं शब्दार्थ शोधण्यासाठी जात होते. पण आता टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. जर एखादा शब्द तुम्हाला माहित नसेल तर लगेच तुम्ही काय करू शकता, गुगलवर सर्च करून ते शब्द पाठच करू शकता. तर तुमचा तिथं टाइम खूप वाचणार आहे. बरोबर. आणि जर क्रियापद असते तर त्याचं दुसरं आणि तिसरं रूप लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही गुगलवरचा वापर करू शकता. टेक्नॉलॉजी आहे आणि काही याच्यामध्ये वेगळी गोष्ट काहीच नाही, कारण तुमचा टाइम इथं वाचणार आहे. आता आपल्याकडे 50,000 शब्दांची डिक्शनरी अवेलेबल आहे, जी तुम्हाला पीडीएफच्या थ्रू आम्ही तुम्हाला देऊ, पण त्याच्यामध्ये तुमचा टाइम जाणार. तर गुगलचा वापर तुम्ही काही दिवस करा, 8 दिवसामध्ये तुम्हाला 3-4,000 शब्द पाठ होऊन जातील. आता येऊयात आपण सहाय्यकारी क्रियापद आणि त्यांचा उपयोग. हे पहिल्या चॅप्टर आहे. इथं 21 सहाय्यकारी क्रियापद लिहिलेले आहे. आता सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही आहे, बरोबर. ते इंग्रजीमध्ये शब्दार्थ आहेत. तसं समजा एक मोठी शाळा आहे, त्या शाळेमध्ये 3,000 विद्यार्थी येतात. आता शाळेमध्ये जेव्हा 3,000 विद्यार्थी येतात रोज, तेव्हा सगळेच विद्यार्थी एकाच क्लासमध्ये जाऊन बसतात का, तर नाही. जे पहिलीचे विद्यार्थी असतात ते पहिलीच्या क्लासमध्ये जाऊन बसतात, जे 7वीचे विद्यार्थी असतात ते 7वीच्या क्लासमध्ये जाऊन बसतात आणि जे 10वीचे विद्यार्थी असतात ते 10वीच्या क्लासमध्ये जाऊन बसतात. म्हणजेच शाळेमध्ये आलेले 3,000 विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या क्लासमध्ये जाऊन बसतात. ओके. तसंच इंग्रजीमध्ये टोटल 1.5 लाख शब्दार्थ आहेत. तर 1.5 लाख शब्दार्थ एकाच वाक्यामध्ये येतील का, तर नाही. इंग्रजीमध्ये काय केलेलं आहे, त्यांचे भाग पाडलेले आहेत. भाग म्हणजे वाक्यामध्ये तू क्रियापद म्हणून काम कर, की वाक्यामध्ये तू क्रियाविशेषण म्हणून काम कर, वाक्यामध्ये तू सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम कर, वाक्यामध्ये तू सर्वनाम म्हणून काम कर, असे काही पार्ट्स पाडलेले आहेत त्या शब्दांचे, विभाग बनवलेले आहेत. त्यातला विभाग आपण कोणता बघणार आहोत, जे सहाय्यकारी क्रियापद आहे. आणि इंग्रजी बोलण्यासाठी सगळ्यात महत्वाचा हाच पार्ट आहे, सहाय्यकारी क्रियापद. आणि जर तुम्ही ऑब्झर्वेशन केला शाळेपासून, जर तुमची डिग्री होईपर्यंत तुम्ही ऑब्झर्व केला तर तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदाबद्दल शाळेमध्ये शिकवलं जात नाही, म्हणून तुम्हाला आतापर्यंत इंग्रजी समजलीच नाही. ओके. हेच पॉईंट जर तुम्हाला शिकवलं असता सहाय्यकारी क्रियापदांचा योग्य वापर कसा करायचा बोलण्यासाठी, तर आज तुम्हाला एकदम फ्लुएंटली इंग्रजी बोलता आली असती. काही हरकत नाही, वेळ कधी जात नसतो, आपण आज इथं शिकून घ्या. बघा, त्यातला 21 सहाय्यकारी क्रियापद बघणार आहोत. म्हणजे असे शब्द त्यांचा वापर करून तुम्ही इंग्रजीमध्ये लगेच बोलायला सुरुवात करू शकता, आजच बोलायला सुरुवात करू शकता. लांब जायची गोष्ट नाही, फक्त समजून घ्या, कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. बघा, मराठीमध्ये जो शब्द आहे शकतो, शकतोय काय मराठीतलं सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याला इंग्रजीमध्ये कोणता शब्द आहे, कॅन. बरोबर, कॅन म्हणजे शकतो. आता कॅन म्हणजे फक्त शकतोच नाही, तर शकतो, शक्ती, शकते, शकतात यापैकी कोणताही शब्द आलेला असेल त्यासाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरणार, कॅन. त्याच्यानंतर काय, क्रियापदाचं पहिलं रूप. कॅन मध्ये नेहमी क्रियापदाचं पहिलेच रूप येत असतं, हे लक्षात ठेवा. ओके. कॅनचा वापर करायचा ना, तर कॅनच्या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलेच रूप येणार. तर बघूयात, पहिले विधानार्थी वाक्य करून बघूयात, त्याच्यानंतर प्रश्नार्थी वाक्य आपण बघितलेलेच आहे, पण इथं करून बघूयात. बघा, मी हे करू शकतो. बरोबर. आता इंग्रजीमध्ये वाक्य बनवत असताना सगळ्यात अगोदर तुम्हाला वाक्यांचा प्रकार कोणता आहे हे लक्षात तुम्हाला घ्यावं लागेल. सगळ्यात अगोदर वाक्यांचे प्रकार मी तुम्हाला सांगितले कोणते कोणते, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गाराचे वाक्य. आता पहिल्या चॅप्टर मध्ये आपण फक्त विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य हे दोनच वाक्यांचा प्रकार अभ्यासणार आहोत. कारण काय, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारचक वाक्य यांचे स्वतःचे सेपरेट चॅप्टर्स आहेत, ते आपण नेक्स्ट म्हणजे समोर बघणारच आहोत. या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघणार आहोत, फक्त विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य कसे बनवायचे असतात.
आता कोणतं वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये करायचं असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, वाक्यांचा प्रकार ओळखता आला पाहिजे. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, वाक्यांचा प्रकार ओळखता आला पाहिजे सगळ्यात अगोदर. बघा, मी हे करू शकतो, याच्यामध्ये प्रश्नार्थी वाक्य नाहीये, कारण प्रश्न विचारला गेला नाही, म्हणजे सहाय्यकारी, म्हणजे याचे ते विधानार्थीच वाक्य आहे, साधं विधान केलेलं. बघा, मी हे करू शकतो. आता तुम्हाला समजलं की हे विधानार्थी वाक्य आहे, तर तुम्ही काय करणार, विधानार्थी वाक्याचीच वाक्यरचना वापरणार. कोणती आहे विधानार्थी वाक्याची वाक्यरचना? पहिल्यांदा आपण करता घेणार. करता म्हणजेच काय, वाक्यामध्ये क्रिया करणारा शब्द. मी हे करू शकतो, याच्यामध्ये मी हे काय आहे, करताय, म्हणून यासाठी आपण काय घेतलं तर आय घेतलेला आहे. त्याच्यानंतर काय, सहाय्यकारी क्रियापद असतं विधानार्थी वाक्यामध्ये. विधानार्थी वाक्याची वाक्यरचना काय असते, पहिल्यांदा करता, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर काय क्रियापद असतात, त्याच्यानंतर काय वाक्यातील उरलेले शब्द. बरोबर. क्या आय काय झालं, याच्यातला करता झाला. कॅन काय झाला, याच्यातला सहाय्यकारी क्रियापद झाला. आता क्रियापद कोणत्या, याच्यामध्ये करू. आता काही विद्यार्थी काय करतात, करूसाठी इंग्रजी शब्द कोणते ते शोधण्याचा प्रयत्न करतात. करू, आता करूसाठी तुम्हाला कोणता इंग्रजी शब्द भेटणार नाही. करूचा मूळ शब्द काय, करणे. करण्यासाठी इंग्रजी शब्द तुम्हाला भेटेल. करण्यासाठी इंग्रजी शब्द कोणता आहे, डू. म्हणून आपण इथं घेतलं डू. कारण काय, कॅनच्या नंतर क्रियापदाचं पहिलंच रूप घ्यायचं असतं. त्याच्यानंतर काय, वाक्यातील उरलेले शब्द. मी साठी आय घेतलं, करूसाठी डू घेतलं, शकतोसाठी कॅन घेतलं, उरलेले शब्द कोणता आहे, हे साठी इंग्रजी शब्द आहे दिस. म्हणजेच वाक्य कसं झालं, मी हे करू शकतो, विधानार्थी वाक्य होतं, ते इंग्रजीमध्ये कसं केलं, आय कॅन डू दिस. ओके. बघा, लिहून घेत चला महत्वाचे पॉइंट्स, म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. आता इथं समजलं की विधानार्थी वाक्य कसं बनवायचं असतं. त्याच्यानंतर आपण बघूया विधानार्थी नकारार्थी वाक्य कसं बनवायचं असतं. आता हेच वाक्य घेऊयात, म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. बघा, मी हे करू शकत नाही. मी हे करू शकत नाही. आता हे वाक्य तुम्हाला काय करायचंय, इंग्रजीमध्ये करायचंय. सगळ्यात अगोदर तुम्ही काय चेक करणार, वाक्यांचा प्रकार कोणता आहे. मी हे करू शकत नाही, वाक्यांचा प्रकार विधानार्थी वाक्य, फक्त विधान केलेलं आहे वाक्यामध्ये, आणि नाही शब्द असल्यामुळे हे नकारार्थी वाक्य झालेलं आहे. अशा प्रकारच्या वाक्यांना काय म्हणतात, विधानार्थी नकारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आता विधानार्थी वाक्याची वाक्यरचना तर तुम्हाला माहिती आहे कोणती आहे, पहिल्यांदा करता, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, नाही शब्द आलेला आहे, आणि नाहीसाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द आहे, नॉट. नकारार्थी वाक्य असल्यामुळे नकारार्थी वाक्याचे सूत्र काय आहे, वाक्यामध्ये जो कोणता सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्यासोबत नॉट वापरा. ओके. कॅन हे सहाय्यकारी क्रियापद आहे, याच्यासोबत तुम्ही नॉट वापरू शकता, किंवा कॅन नॉट लिहा किंवा कान केला तरी काहीच हरकत नाही. ओके. त्याच्यानंतर काय, क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापद याच्यामध्ये डू, कारण करणे. त्याच्यानंतर काय, वाक्यातील उरलेला शब्द हे साठी इंग्रजी शब्द धिस. बाकी कसं आलं, आय कांट डू धिस, म्हणजे मी हे करू शकत नाही. लिहून घ्या हे वाक्य. आता कॅनचा वापर करून तुम्ही विधानार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्य कसं बनवायचं हे तुम्हाला समजलं. तर तुम्हाला आता कोणतंही वाक्य तुम्हाला या ठिकाणी करता येईल. मी हे करू शकतो, मी वाचू शकतो, आय कॅन रीड. मी जाऊ शकतो, आय कॅन गो. मी शाळेत जाऊ शकतो, आय कॅन गो टू स्कूल. आता हेच वाक्य तुम्हाला म्हणायचं असेल, मी वाचू शकत नाही, तर कसं करणार, आय कांट रीड दिस. मी पुस्तक वाचू शकत नाही, आय कांट रीड बुक. अशा प्रकारचे वाक्य. आणि एका सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करून आपण 4 प्रकारचे वाक्य बोलू शकतो. 4 प्रकारचे वाक्य कोणते कोणते बघितले आपण आता, विधानार्थी वाक्य आणि विधानार्थी नकारार्थी वाक्य. त्याच्यानंतर बघूयात आपण प्रश्नार्थी वाक्य कसे बनवायचे असतात. आता जर तुम्हाला कॅनचा जर वापर नीट समजला तर तुम्ही आजपासूनच इंग्रजी बोलू शकता, याच्यात तर दुसरं दुमत नाहीच. त्याच्यानंतर बघूयात प्रश्नार्थी वाक्य कसं बनवायचं असतं. बघा, कॅनचा वापर करून प्रश्नार्थी वाक्य कसे बनवायचे. ओके. बघा, आता एक मी उदाहरण घेतो. मी ठीक आहे, आपण मी इंग्रजी बोलू शकत नाही असं म्हणत नाही आपण. तू इंग्रजी वाचू शकतोस का. तू इंग्रजी वाचू शकतोस का. आता हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये करायचंय. बरोबर. कसं करणार, तू इंग्रजी वाचू शकतोस का. पहिली स्टेप काय आपली,
वाक्यांचा प्रकार तुम्हाला ओळखावा लागणार आहे. तू इंग्रजी वाचू शकतोस का, याच्यामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, म्हणजेच वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे. प्रश्नार्थी वाक्याची वाक्यरचना काय, पहिल्यांदा सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं. बघा, शकतो याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे, कारण काय, शकतो. बरोबर, ऑलरेडी तर लिहूनच देत आहे मी. वाक्यामध्ये जे 21 सहाय्यकारी क्रियापद येणार आहेत ते मराठीतले सहाय्यकारी क्रियापद आहेत. सगळ्यात अगोदर तुम्ही काय करणार, वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद शकतो साठी कॅन घेतलं पहिल्यांदा. त्याच्यानंतर काय, करता. करता कोण, त्याच्यामध्ये तू साठी इंग्रजी शब्द यू. त्याच्यानंतर काय, क्रियापद. क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापद कोण, त्याच्यामध्ये वाचू. वाचू म्हणजेच वाचणे. वाचण्यासाठी इंग्रजी शब्द आहे रीड. त्याच्यानंतर काय, वाक्यातून उरलेला शब्द. तू साठी यू घेतलं, वाचूसाठी रीड घेतलं, शकतोसाठी आपण कॅन घेतलं. उरलेला शब्द कोणता आहे, इंग्रजी. इंग्रजीसाठी इंग्रजी शब्द आहे इंग्लिश. तर वाक्य कसं आलं, कॅन यू रीड इंग्लिश, म्हणजे तू इंग्रजी वाचू शकतोस का. त्याच्यामध्ये उरलेला शब्द का सुद्धा तुम्हाला दिसत आहे. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन मार्क दिला, कारण प्रश्नार्थी वाक्यामध्ये सिम्बॉल आहे क्वेश्चन मार्कचं. आता हे का जे शब्द आलेला आहे, तू इंग्रजी वाचू शकतोस का, मराठीमध्ये ते प्रश्न विचारण्याच्या उद्देशाने आलेला आहे. या शब्दासाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द घेण्याची गरज नाही. ओके, कॅन यू रीड इंग्लिश, अशा प्रकारचं वाक्य. बरोबर, तू इंग्रजी वाचू शकतोस का, तू शाळेत जाऊ शकतोस का, कॅन यू गो टू स्कूल. तू पळू शकतोस का, कॅन यू रन. अशा प्रकारचे वाक्य तुम्ही बनवू शकता. ओके, लिहून घ्या हे पण वाक्य. आता मी तुम्हाला सांगितलं की एका सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून आपण 4 प्रकारचे वाक्य बोलायला शिकणार आहोत. बरोबर, एकतर विधानार्थी वाक्य बोलणार, विधानार्थी नकारार्थी वाक्य बोलणार, प्रश्नार्थी वाक्य बोलणार आणि प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य बोलणार. तर बघा, हेच उदाहरण घेऊयात आपण. तू इंग्रजी वाचू शकत नाहीस का. तू इंग्रजी वाचू शकत नाहीस का. बरोबर, बघा, पहिल्यांदा तुम्ही काय करणार, वाक्यातला सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, शकत. शकत साठी इंग्रजी शब्द आहे कॅन. बरोबर, आणि त्याच्यानंतर काय, वाक्यांचा प्रकार. वाक्यांचा प्रकार आहे प्रश्नार्थी, आणि याच्यामध्ये नाही शब्द आलेला आहे, म्हणजेच वाक्य प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य दिलेले आहे. ओके, बघून घ्या. पहिल्यांदा तुम्ही काय करणार, कॅन, आणि नकारार्थी वाक्य असल्यामुळे लगेच त्याच्यासोबत लावलं नॉट. त्याच्यानंतर काय, करता. त्याच्यानंतर क्रियापद. त्याच्यानंतर वाक्यातील उरलेला शब्द. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. वाक्य कसं झालं, कांट यू रीड इंग्लिश, म्हणजे तू इंग्रजी. ओके, लिहून घ्या हे पण वाक्य. आणि वाक्य जेव्हा प्रश्नार्थी नकारार्थी असतं ते वाक्य आपण 2 प्रकारे करू शकतो. एक तुम्ही कांट यू रीड इंग्लिश म्हटलं तरी काय हरकत नाही, आणि दुसरा प्रकार कसा असतो मी तुम्हाला सांगणारच आहे. बघा, आता वाक्य प्रश्नार्थी नकारार्थी असेल तर ते वाक्य तुम्ही 2 प्रकारे करू शकता. एक तुम्ही कांट यू रीड इंग्लिश म्हणू शकता, किंवा मग पहिल्यांदा तुम्ही काय करणार, कॅन घेणार, कारण वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे. त्याच्यानंतर करता घेणार, त्याच्यानंतर नॉट घेणार, त्याच्यानंतर क्रियापद घेणार, त्याच्यानंतर वाक्यातील उरलेला शब्द घेणार, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. वाक्य कसं झालं, कॅन यू नॉट रीड इंग्लिश, म्हणजे तू इंग्रजी वाचू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा, वाक्यांचा प्रकार जर प्रश्नार्थी नकारार्थी असेल, म्हणजे त्या वाक्यामध्ये प्रश्न पण विचारलेला असेल आणि नकारार्थी सुद्धा असेल, तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, ते वाक्य तुम्ही 2 प्रकारे करू शकता. एक तर तुम्ही कांट यू रीड इंग्लिश म्हटलं तरी काय हरकत नाही, किंवा कॅन यू नॉट रीड इंग्लिश म्हटलं तरी काहीच हरकत नाही. ते झालं आपलं पहिलं सहाय्यकारी क्रियापद आता. आणि एका सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून आपण 4 टाईपचे वाक्य शिकलेले आहोत. विधानार्थी वाक्य, विधानार्थी नकारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य. आणि तुम्ही अनलिमिटेड वाक्य बनवू शकता याचा वापर करून. जर तुम्हाला कॅन पासून 4 पण वाक्यांचे बेसिक समजलं असेल तर तुम्ही आजपासूनच बोलायला सुरुवात केलेली असेल. आता तुम्हाला एक पॉईंट समजल्यानंतर प्रॅक्टिस करण्यासाठी काही ना काहीतरी पाहिजे, म्हणून तुम्हाला इथं काय केलेलं आहे, एक स्वाध्याय दिलेला आहे. बघा, मी हे करू शकतो. पहिलं उदाहरण सांगितलेलं आहे 2 पासून, मी समजू शकतो, आय कॅन अंडरस्टँड. मी तुझी अडचण समजू शकतो, आय कॅन अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. बरोबर, अशा प्रकारच्या वाक्यांचं तुम्हाला काय काय केलेलं आहे, इथे एक्झाम्पल्स दिलेले आहे सोडवण्यासाठी. बरोबर, 18 उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. बरोबर, हे काय करायचंय, चांगल्या वहीमध्ये रोजचा होमवर्क रोज करायचा आहे. आपला एक रूल आहे, 3 स्टेप फॉर्म्युला. कोणता कोणता, एक तर रोज लाईव्ह क्लास अटेंड करायचा आहे,
लाईव्ह क्लासमध्ये दुसरी स्टेप काय, लाईव्ह क्लासमध्ये जेवढे पॉइंट्स जेवढे कॉन्सेप्ट आपले क्लिअर होतात ते एकदा नोट्स मध्ये वाचायचे असतात. आणि तिसरी स्टेप काय, जो कोणता स्वाध्याय दिलेला असतो, जो कोणता होमवर्क दिलेला असतो, तो होमवर्क त्या दिवशी पूर्ण करायचा असतो. होमवर्क करत असताना तुमचे शब्दार्थ सुद्धा पाठ होऊन जातील आणि जे वाक्यरचना आपण शिकतो त्यांची सुद्धा प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल. ओके, तर टोटल एक 18 तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्यासाठी दिलेले आहे. आजच सोडवा, म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजन राहणार नाही. काही शब्दार्थांची अडचण येत असेल तर गुगलचा वापर करा. फक्त अर्ध्या तासामध्ये तुम्ही 18 एक्झाम्पल सोडवू शकता.